नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण या व्हिडिओमध्ये पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या शेजारी रुक्मिणी का नाही याच्यावरती आपण सुंदर अशी कथा पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. प्रत्येक विठ्ठल मंदिरामध्ये भगवंत विठ्ठला शेजारी रुक्माई असते, परंतु पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठल एकटाच विटेवरी उभा आहे. रुक्मिणी मातेचं मंदिर विठ्ठल मंदिरापासून काही अंतरावर आहे. पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्माई एकमेकांपासून दूर का आहे याबद्दल पुराणामध्ये एक गोष्ट सांगितली आहे. भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाल्यानंतर ते गोकुळामध्ये आले आणि गोकुळामध्येच त्यांचं बालपणही गेले. माता यशोदा आणि नंदबाबा यांनी भगवान श्रीकृष्णांचे लालन पालन केले. गोकुळामध्ये असणाऱ्या राधेची भगवान श्रीकृष्णावर फार भक्ती होती. पुढे थोड्या दिवसानंतर भगवान श्रीकृष्ण मोठे झाले आणि द्वारकेचे राजेही झाले. आणि एक दिवस राधा भगवान श्रीकृष्णांना भेटायला द्वारकेला आली. राधेला बघून भगवान श्रीकृष्णांना खूप आनंद झाला आणि त्यांनी तिला जवळ बसवून तिची विचारपूस केली. आणि तेवढ्यातच तिथे त्यांची पत्नी रुक्मिणी आली. रुक्मिणीला त्यांचे हे वागणे मुळीच आवडले नाही आणि ती भगवान श्रीकृष्णांवर खूप रागवली आणि तडक द्वारकेतून बाहेर पडली. रुक्मिणी चंद्रभागेच्या काठी दिंडीरवनात आली आणि तिथे तप करत बसली. रुक्मिणी द्वारकेतून निघून गेली हे भगवान श्रीकृष्णांना कळले तेव्हा त्यांना खूप दुःख झाले आणि ते रुक्मिणीला शोधण्यासाठी बाहेर पडले. त्यांनी सगळीकडे रुक्मिणीला शोधले, परंतु ती त्यांना काही भेटली नाही. आणि असेच तिला शोधत ते पंढरपूर येथील दिंडीरवनामध्ये पोहोचले. या दिंडीरवनामध्ये ते लोहदंड तीर्थजवळ आले. पंढरपूरमध्ये आल्यानंतर त्यांना पुंडलिकची आठवण झाली, म्हणून ते भक्त पुंडलिकाला भेटायला त्याच्या घरी गेले. त्यावेळी भक्त पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होता आणि म्हणून त्याने जवळ असलेली एक वीट भगवंताकडे फेकली आणि त्यांना त्या विटेवरती उभे राहण्यास सांगितले. तेव्हापासून पंढरपूरमध्ये विठ्ठल आजही या विटेवर उभे आहेत. इकडे दिंडीरवनात तप करत असलेल्या रुक्मिणीला कळले की भगवंत श्रीकृष्ण दिंडीरवनामध्ये पोहोचले आहेत, परंतु ते इकडे न येता पुंडलिकाच्या घरी गेले आणि ते आपल्याला भेटायला आले नाही. मग आपण त्यांना भेटायला जाऊया असा विचार करून रुक्मिणी पुंडलिकाच्या घराकडे आले, परंतु विठ्ठलाच्या रूपात पांडुरंग विटेवर उभे होते. त्यांनी रुक्मिणीकडे मुळीच लक्ष दिले नाही आणि ते कटीवर दोन्ही हात ठेवून पुंडलिकाकडे कौतुकाने बघत होते. पुंडलिकानेही तिच्याकडे लक्ष दिले नाही आणि या सर्व प्रकारामुळे रुक्मिणी अजून रागवली आणि तिथूनच थोड्या अंतरावर एकटी जाऊन उभी राहिली. ती अजूनही तशीच उभी आहे आणि म्हणून पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे व रुक्मिणी मातेचे स्वतंत्र मंदिर आहे. आणि म्हणून दर्शनाला येणाऱ्या भाविक रुक्मिणी मातेचे स्वतंत्र मंदिर आहे. म्हणून दर्शनाला येणाऱ्या भाविक भक्तांनी प्रथम रुक्मिणी देवीचे दर्शन घ्यावे आणि मग नंतर विठ्ठलाचे, असा नियम पंढरपूरमध्ये आहे. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.